ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का स्वागत है सी न्यूज़ भारत में। वक्त हो गया है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी अंबरनाथ की, जहां अंबरनाथ शहर पश्चिम में मानवता को शर्मसार करने वाली घटना सामने आई। साथ ही बात होगी नासिक की, जहां चांदवड तहसील के राहुल घाट में बीते सोमवार रात 8 सितंबर को भारत पेट्रोलियम का गैस टैंकर पलट गया। ऐसी तमाम खबरों की विस्तृत से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। अंबरनाथ शहर पश्चिम के विमको नाका परिसर स्थित नेताजी मार्केट के पास गटर में 8 सितंबर की सुबह 4 से 5 साल का मृत बच्चा मिला। शौचालय जाते समय अशोक मेहरा की नजर गटर पर पड़ी, जहां बच्चे का शव दिखाई दिया। इसके बाद बस्ती के बच्चे ने उसे पास के मैदान में दफना दिया। सूचना पर पुलिस मौके पर पहुंची और शव को पोस्टमार्टम के लिए भेजा। जांच डीसीपी सचिन गोरे के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक शब्बीर सैयद, क्राइम पीआई उमेश सावंत और अन्वेषण निरीक्षक नागेश मुंडे ने टीम के द्वारा की गई। पुलिस ने अपराधी को कठोर सजा दिलाने का आश्वासन दिया है। अंबरनाथ से सी न्यूज़ संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। गोरसेना ने मुख्यमंत्री फडणवीस को निवेदन देकर मांग की कि हैदराबाद गजट के आधार पर गोर, बंजारा, लंबाड़ा, लमार जातियों को महाराष्ट्र में अनुसूचित जनजाति आरक्षण दिया जाए। निजाम काल के गजट में उन्हें जमात के रूप में मान्यता मिली थी और तेलंगाना, आंध्र प्रदेश में उन्हें एसटी का लाभ मिल रहा है, लेकिन राज्य पुनर्गठन के चलते महाराष्ट्र में इनका आरक्षण छीन गया और इन्हें विमुक्त जाति वर्ग में डाल दिया गया। गोरसेना के राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चौहान के नेतृत्व में 10 सितंबर को तहसीलदार माहुर के माध्यम से मुख्यमंत्री को निवेदन सौंपा गया। गोरसेना ने कहा कि मराठा कुंभी समाज को जैसे हैदराबाद गजट के आधार पर आरक्षण मिला, वैसे ही गोर बंजारा समाज को भी वही अधिकार मिलना चाहिए। आयोगों की सिफारिशों, ऐतिहासिक प्रमाणों और आदिवासी जीवन शैली के बावजूद अब तक ये समाज आरक्षण से वंचित है। गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि एसडीएम कार्यालय या ठिकाणी जवळपास 240 ठिकाणी वन टाइम निवेदन आज या ठिकाणी देत आहोत। त्यातीलच भाग म्हणून तहसील कार्यालय माहूर या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे। त्यातील प्रमुख मागणी अशी आहे की गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्या ठिकाणी एसटी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर इतकंच नव्हे तर तेलंगणा, आंध्रासह बिहार, झारखंड, ओडिशा, राजस्थान, दिल्ली यापैकी भारतातील 28 राज्यांपैकी जवळपास 7 राज्यांमध्ये गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी आहे। कारण आहे त्याचं की सुप्रीम कोर्टाने जे काही 5 निकष त्या ठिकाणी धरून दिलेले आहे, ते 5ही निकष भारतातील संबंध 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातील गोर बंजारा समाज हा पूर्ण करीत असल्यामुळे भारतातील 7 राज्यांमध्ये गोर बंजारा समाज हा शेड्यूल ट्राइब मध्ये आहे। जवळपास 5 ते 6 राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे। परंतु महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा 1 मे 1960 ला या ठिकाणी झाली, तत्पूर्वी किनवट, माहूर आणि मराठवाड्यातील 7 जिल्हे, विदर्भातील काही भाग हा तेलंगणा या राज्यामध्ये होता। परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं किनवट, माहूर तालुक्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी झालेला आहे। कारण बिहारमधनं जेव्हा झारखंड विभक्त झाला, त्यावेळेस बिहारमध्ये ज्याप्रमाणे गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण आहे, तेच आरक्षण झारखंड राज्यातील सुद्धा गोर बंजारा समाजाला त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आलं। परंतु खऱ्या अर्थानं तेलंगणा, आंध्र प्रदेशातून जेव्हा महाराष्ट्र विभक्त झाला, त्यावेळेस आदिलाबाद जिल्ह्यामध्ये किनवट आणि माहूर हा त्या ठिकाणी समाविष्ट होता। आणि परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये किनवट, माहूरला आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या ठिकाणी विभाजन करण्यात आलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारने गोर बंजारा समाजाला तेलंगणा, आंध्राच्या धर्तीवर या ठिकाणी सुद्धा शेड्यूल ट्राइब म्हणजे एसटी कॅटेगरीचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करायला हवं होतं, परंतु तसं झालं नाही। आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे नेते माननीय वसंतरावजी नाईक हे मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्री पदावरनं पायवत होताना 2 वेळेस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ठराव पारित करून तो प्रस्ताव केंद्रामध्येच म्हणजे संसदेमध्ये त्यांनी पाठवला, पण तिथं त्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या ठरावावर त्या ठिकाणी चर्चा झाली नाही। आणि त्यामुळं आज स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होऊन सुद्धा गोर बंजारा समाज हा अन्यायग्रस्त जीवन या ठिकाणी जगतो आहे। आजही तुम्ही जर बघितला तर किनवट, माहूर तालुक्यातील जवळपास 60% गोर बंजारा समाज दिवाळी झाल्याच्या नंतर आंध्र, तेलंगणा, औरंगाबाद, मुंबई सारख्या ठिकाणी बिगारी काम करण्यासाठी संपूर्ण तांड्याच्या तांडे त्या ठिकाणी रिकामे होतात। शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा खूप गंभीर प्रश्न गोर बंजारा समाजाचा असताना सुद्धा
शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या 5ही निकष गोरबंजारा समाज पूर्ण करत असताना आज जे काही महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजांना शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणापासून या ठिकाणी विभक्त ठेवण्यात येत आहे ते खरोखरच अन्यायकारक आहे। म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आज महाराष्ट्रातील जवळपास 240 ठिकाणी वन टाइम गोरसेनेच्या वतीने महाराष्ट्रासह भारतातील संबंध गोरबंजारा समाजांना वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन हा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी सरकारला आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी मागणी करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये एका बॅनर खाली संबंध भारत देशामध्ये गोरबंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून संबंध गोरबंजारा बांधवांना सोबत घेऊन हा लढा पुढे सुद्धा या ठिकाणी लढणार आहोत। एवढंच या प्रसंगी सांगतो। जय हिंद, जय भारत, जय सेवालाल। माहौर से सीनियर संवाददाता गणेश खटसे की रिपोर्ट। नंदुरबार के बादशाह नगर पटेल वाड़ी में गणेश उत्सव और ईद ए मिलाद सहित सभी त्योहारों को शांतिपूर्ण ढंग से मनाने के लिए पुलिस प्रशासन का सम्मान समारोह आयोजित हुआ। कार्यक्रम की अध्यक्षता सैयद जाकिर मियां, मूसा मियां जागीरदार ने की और पुलिस अधीक्षक श्रवण दत्त एस मुख्य अतिथि रहे। पुलिस अधीक्षक ने कहा कि जैसे इस वर्ष त्यौहार उत्साहपूर्वक मनाए गए वैसे ही आगे भी ये परंपरा जारी रहनी चाहिए। उन्होंने जनता, गणेश मंडल, सीरत, शांति समिति, पुलिस कर्मियों और पुलिस मित्रों का आभार जताया तथा नंदुरबार गुन्हे शोध पथक के सभी कर्मियों को मेडल और ट्रॉफी देकर सम्मानित किया। अंत में आयोजक सैयद जाकिर मियां ने पुलिस प्रशासन और नागरिकों को धन्यवाद किया और शांति सौहार्द बनाए रखने का आश्वासन दिया। इस कार्यक्रम को सफल बनाने में बादशाह नगर, पटेलवाड़ी और द्वारकाधीश के युवाओं ने सहयोग दिया। संचालन सैयद अजहर मियां जागीरदार ने किया। नंदुरबार से सीनियर संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। नासिक जिले के चांदवड़ तहसील स्थित राहुल घाट में 8 सितंबर की रात भारत पेट्रोलियम का गैस टैंकर पलटने से बड़ा हादसा हुआ। टैंकर से गैस रिसाव के चलते नासिक धुले हाईवे 42 घंटे तक बंद रहा और वाहनों को वैकल्पिक मार्गों से भेजा गया। हादसे में आजमगढ़ निवासी चालक श्री कृष्ण त्रिभुवन चौबे की मौत हुई। टैंकर से करीब 17 टन गैस से केवल 9-10 टन ही सुरक्षित निकाली जा सकी। इससे पहले 7 सितंबर को यहां एक कंटेनर पलटकर पड़ा था जिसे समय पर नहीं हटाया गया और उसी स्थान पर गैस टैंकर पलट गया। बुधवार को 2 क्रेन और 3 जेसीबी की मदद से कंटेनर व पोकलैंड हटाए गए और दोपहर बाद यातायात बहाल हुआ। विशेषज्ञों का मानना है कि यदि सुरक्षा उपाय और मरम्मत समय पर होती तो हादसा टल सकता था। इस घटना ने एक बार फिर हाईवे सुरक्षा प्रशासनिक लापरवाही पर सवाल खड़े कर दिए हैं। नमस्कार, ॲक्च्युली मी प्रशांत सूर्यवंशी, सेफ्टी ऑफिसर फ्रॉम भारत गॅस। हा जो टँकर होता हा जळगावला निघालेला। हा LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे वायू घेऊन जात असतो। हा मध्ये 17,000 kg गॅस वाहून नेत होता। जसं आपल्या घरामध्ये 14 kg सिलेंडरमध्ये गॅस असतो, पण यामध्ये 17,000 kg, म्हणजे तुम्ही ॲज्युम करू शकता हा किती रिस्की वाहतूक होती। पण तरी पण ज्यावेळी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्हाला इमिजिएट कळलं बिकॉज ऑफ पोलिसांचा फोन आला। नंतर आमची एक्सपर्ट टीम जे प्रशांत प्रसाद आणि राजकुमार यादव होते ते एक्सपर्ट टीम रात्री येऊनच त्यांनी नेसेसरी अरेंजमेंट केल्यामुळं लीक कंट्रोलमध्ये येत नव्हतं। पण जी सगळ्यांना सांगून हा रस्ता बंद केला, इथले इलेक्ट्रिकलचे जे होते ते बंद केले, कनेक्शन प्लस इथले हॉटेल्सचे बंद केले, कारण ज्यावेळी लीक होतं त्यावेळी एक स्फोट होण्याची शक्यता असते, तो झाला नाही। ज्यानंतर आमची एक्सपर्ट टीम जळगाववरून पण आली। एक इमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल असती, त्याचा यूज असा असतो की एका टँकरमधून आपण दुसऱ्या टँकरमध्ये माल म्हणजे LPG ट्रान्सफर करू शकतो आणि तेच आपण केलं। यामध्ये जो 17,000 kg जो गॅस होता तो मॅक्झिमम आपण गॅस बाहेर काढलेला आहे। ज्यावेळी सक्शन संपलं म्हणजे ज्यावेळी आपण मॅक्झिमम लिमिटमध्ये जो गॅस काढू शकत नव्हता तो लास्ट राहिलेला थोडासा गॅस जो आपण फक्त एकदम सुरक्षित पद्धतीनं बाहेर सोडला आणि त्यावर पाणी मारल्यामुळं तो धोका आता पूर्णपणे टळलेला आहे। आणि आम्हाला हे करताना गावकऱ्यांचं आणि पूर्ण टीमचं जे NHAI टीम असेल, अग्निशामक टीम असेल आणि पोलीस प्रशासन स्पेसिफिकली ते इतकं सहकार्य मिळालं की एवढी मोठी जी घटना होती ती आता काहीच वाटली नाही आम्हाला आणि आम्ही सुरक्षित पद्धतीने ती हँडल केली। त्यामुळे मी सर्व टीमचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। जे गॅसचं जे लिक्विड आहे, जे मटेरियल आहे, शेजारच्या नाल्यामध्ये आपण जे पाणी मारून ते न्यूट्रल केलं तर त्याचा काही धोका संभाव्य उद्भवू शकतो का? नाही, जे मी सांगितल्याप्रमाणे गॅस 17,000 kg गॅस होता, त्यातलं पूर्णच्या पूर्ण आपण एका टँकरमधून 2 टँकरमध्ये घेतलेले, जे लास्ट राहत नव्हतं। एकदम थोडी क्वांटिटी जी आपण एक 10 ते 15 kg म्हणू शकतो ती आपण एकदम सुरक्षित पद्धतीनं नाल्यामध्ये सोडली नाही, फक्त व्हेपर म्हणतो आपण त्याला, जे बाहेर आल्यामुळे आपल्याला वाटतं की जास्त आहे, तो नॉर्मल गॅस होता, तो ॲटमॉस्फेरिक मध्ये ऍब्झॉर्ब झालेला आहे।
तिथं आता काहीच धोका नाही आहे. धन्यवाद. आणि हा गॅस हा प्रदूषण करत नाही, त्यामुळं काहीच धोका नाही आहे. त्याचसोबत काल रात्री जो अपघात या ठिकाणी घडलेला आहे, आपण राऊरच्या घाटामध्ये काल रात्रीपासून कधीपासून आपण इथं उपस्थित आहात आणि कुठले कुठले साधारण या ठिकाणी रेस्क्यू टीम मध्ये फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या कुठून कुठून सामील झाल्या होत्या? काल रात्री 9:30 वाजता चांदोड मर्चंट बँकेचे चेअरमन राहुल दादा कोतवाल यांचा आमच्या ऑफिसला फोन आलेला होता. राऊर घाटामध्ये एक गॅस टँकरचा अपघात झालेला आहे, तर तात्काळ त्यांना मदत पाहिजे. मी लगेच तात्काळ पेट्रोलिंगला कॉल दिला. पेट्रोलिंग नंतर फायर ब्रिगेड व्हेकलला कॉल दिलेला आहे. त्याच्यानंतर क्रेन आली आहे, ॲम्ब्युलन्स आली, सर्व वाहन आमची राऊर घाटामध्ये आले. घटनास्थळी आल्यानंतर आम्हाला असं निदर्शनात आलं का गॅस टँकरचा गॅस लिकेज झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही चांदोड पोलीस स्टेशनला कळवलं, हायवे टॅपवाल्यांना कळवलं. त्याच्यानंतर मग त्या पोलीस लोकांनी मालेगाव फायर, त्याच्यानंतर मनमाड फायर, चांदोड फायर या फायर ब्रिगेडवाल्यांना कळवलं. त्याच्यानंतर मनमाडची ना ते रिस्को टीम आलेली होती BPCLची, मग ती टीम पण रात्री आली. मग त्याच्यानंतर मग ते आल्यानंतर ते काम चालू केलं त्यांनी. आतापर्यंत काम चालू होतं. काही महावितरणचे अधिकारी पण आपल्यात सामील आहे असं? हो, MEC कर्मचारी पण होते. त्यांनी ते दोघं तिघं खेड्यांवरचे लाईट वगैरे बंद केले. त्यांनी पण आपण चांगलं सहकार्य केलं. चांदवड नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आपल्या टीम सोबत इथं हजर आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? चांदवड नगरपालिकेची गाडी आम्हाला माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झालो. तर इतर नगरपालिकांना बी आम्ही भ्रमणध्वनीद्वारे कळवलं अशा ठिकाणी अपघात झाला आहे, तिथं अग्निशमन विभागाची गरज आहे. तर त्या माध्यमातून आम्ही सगळ्या नगरपालिकांना कॉल करून तात्काळ घटनास्थळी बोलवलं व इथं दुर्घटना होऊ नये यासाठी प्रयत्न केले अग्निशमन विभागाने. कोणकोणत्या ठिकाणच्या गाड्या या ठिकाणी? चांदवड नगरपालिका होती, मालेगाव महानगरपालिका, मनमाड नगरपालिका, नांदगाव नगरपालिका, एवढ्या गाड्या होत्या. नासिक से सीनियर संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट। हिंगणघाट शहर में आनंद गणेश उत्सव मंडल द्वारा 10 दिन तक गणेश प्रतिमा की स्थापना कर भक्ति भाव से पूजा अर्चना की गई। विसर्जन के दिन सभी वार्डों के महिला पुरुषों ने मिलकर ऐतिहासिक और भव्य जुलूस निकाला, जो शहर में पहली बार देखा गया और लोगों ने इसकी सराहना की। रात 12 बजे वाना नदी में विसर्जन किया गया। मंडल अध्यक्ष हर्षल वरगणी और उनकी पूरी टीम इस आयोजन में शामिल रही। वर्धा से सीनियर संवाददाता जावेद पाशा की रिपोर्ट। फिलहाल के लिए बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।